सद्गुरु नाईके कृपा पूर्ण केली, सद्गुरु नाईके कृपा पूर्ण केली, निज वस्तू दाविली माझी मज, माझे सुख मज दाविले डोळा, दिदली प्रेम कळा ज्ञान मुद्रा, तया उतराई भावे कवन्या गुणे, तया उतराई भावे कवन्या गुणे, जन्मा नाही येणे ऐसे केले, माझे सुख मज दाविले डोळा, दिदली प्रेम कळा ज्ञान मुद्रा, नामा म्हणे निकी दाविली सोय, नामा म्हणे निकी दाविली सोय, न विसरावे पाय विठोबाचे, माझे माझ सुख दाविले डोळा, दिदली प्रेम कळा ज्ञान मुद्रा, विठाला विठाला समचरण सरोजम सांद्र नीलांबुदावम, जगननिहित पाणी मंडनम मंडनानां, तरुण तुलसीमाला गंधरम गंजनेत्रम, सदैव धवलहासं विठ्ठलं चिंतयामि, पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया, 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 पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, अलंकापुरी रम्य सिंहासन स्तंपदं भोज तेजस्पुर दिक्प्रदेशम, विदींद्रादिदेवे सदा स्तूयमानं,
समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञान ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो गंगा विशुद्धं निदपादस्पर्शं सरोवेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरिजयोगिराजं तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदा अलंकृतं साधु संन्यास योगं मुख्यस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिं नमो नारायण गिरिं परब्रह्म स्वरूपम् अष्ट सिद्धि नवनिधि के दाता असवर दीन जानकी माता राम रसायन तुम्हारे पासा सदा रहो रघुपति के दासा राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागे सेवक झालो सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेर तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुमया दिवा यावरी न करावा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेर सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुमया देवा यावरी न करावा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेरू जयंचे केले या स्मरण होई सकळ विद्येंचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता सद्गुरू नाही के कृपा पूर्ण केली किंवा कृपा मज केली निज वस्तू दाविले माझी मज माझे मज सुख दाविले डोळा दिदली प्रेम कळा ज्ञान मुद्रा प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग अखिलकोट ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा यांचे एकनिष्ठ भक्त लडिवाळ भक्त संत श्रेष्ठ नामदेव महाराज यांचा हा 4 चरणांचा उत्कृष्ट असा अभंग आज चिंतन रूपी सेवेसाठी निवडलेला असून संत श्रेष्ठ नामदेव महाराज या अभंगाच्या माध्यमातून आपल्या जीवनामध्ये सद्गुरूंनी काय कार्य केलं याचे मीमांसा या अभंगाद्वारे करतात. विठ्ठल अभंगावरती काही चिंतन करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा. योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराजांच्या अनंत आशीर्वादाने स्वानंद सुख निवासी ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने बेटाची तीच भव्य आणि दिव्य परंपरा चालविणारे श्री गुरु महंत हिंदू धर्मरक्षक
सद्गुरू श्री रामगिरीजी महाराजांच्या असीम कृपेने, त्यांच्याच मार्गदर्शनाने आणि त्यांच्याच प्रेरणेने आणि त्यांच्याच नावाने असलेले हा आश्रम, म्हणून त्यांच्या कृपा आशीर्वादाने हा मासिक पौर्णिमा, या पौर्णिमेच्या निमित्ताने स्वामीजींनी माझ्याकडे दिलेली ही सेवा, आपण सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल आश्रमाच्या वतीने आपल्या सर्वांचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. या ठिकाणी आवर्जून पंचकृषीतून असलेले सर्व भाविक भक्त मंडळी, भजनी मंडळी तथा गुणीजन महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. नोव्हे नोव्हे स्वामीजींवरती असलेले संपूर्ण मंडळींची प्रेमाची आस्था आणि या प्रेमाच्या पोटी आपण सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित झालात. स्वामीजींचं हे अलौकिक कार्य बघितल्याच्या नंतर मनाला किंवा चित्ताला समाधान वाटेल असे एक दैदिप्यमान या ठिकाणी स्थान या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. भूमिदान करणारे मी त्यांच्या चरणावृंदावरती मी नतमस्तक होतो, कारण आपल्या पंचकृषीला परमार्थाच्या जीवनामध्ये स्थिरता प्राप्त व्हावी याकरिता कुठेतरी एक स्थान आपल्या जीवनामध्ये पाहिजे आणि आदराचं स्थान पाहिजेत. म्हणून स्वामीजींनी आपल्या अथक प्रयत्नातून, अथक कष्टातून, स्वतःच्या कर्तृत्वाने आणि इतरांच्या सहकार्याने या ठिकाणी ही आश्रमाची निर्मिती या ठिकाणी केलेली आहेत. आपल्या सर्व मंडळींचं त्यांना मार्गदर्शन असतं, त्यांच्यावरती प्रेम आहेत. म्हणून आपण गेल्या वर्षभरापूर्वीपासून पौर्णिमेचे निमित्त औचित्य साधून या ठिकाणी कार्यक्रम होतोय आणि त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद आपण सर्व पंचकृषीतून सर्व भावी भक्त मंडळी आपण देत आहात. त्याबद्दल योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराजांच्या वतीने मी आपल्या सर्वांना मी धन्यवाद देईल. आत्ताच त्यांचा दीक्षेचा कार्यक्रम संपन्न झाला. श्री गुरु महंत सद्गुरू श्री रामगिरीजी महाराजांच्या आज्ञेने त्यांची दीक्षा संपन्न झाली आणि पहिल्यांदा त्यांचं नाव सुदामजी महाराज होतं, आज त्यांचं नाव विश्वनाथ गिरीजी महाराज झालं. त्याबद्दल आपण सर्वांनी टाळी वाजवून त्यांना हे करूया. टाळी वाजवणे एवढं सोपं कार्य आपल्या जीवनामध्ये असेल, पण त्यांच्या जीवनामध्ये फार मोठा संघर्ष त्यांनी स्वीकारलेला आहे, लक्षात घ्या. तुकोबरायांची गोड भाषा आहे. तुकोबराय सांगतात की आमच्या उंजळीमध्ये उंजळभर दाणे यावे याकरता अगोदर एका दाण्याला जमिनीमध्ये गाडून घ्यावं लागतं. त्यावेळेस आमच्या पोटाची भूक भागवण्याकरता ते आमच्या हातामध्ये उंजळभर ते दाणे येतात. पण उंजळभर दाणे येण्याच्या अगोदर एक दाण्याला अगोदर मुकावं लागतं. म्हणून तुमचा आमचा सुखाचे दिवस यावे करता, तुम्ही आम्ही समाधानी राहावे या करता, तुमच्या आमच्या जीवनामधलं दुःख जावं या करता स्वामीजींनी आपल्या जीवनामध्ये फार मोठा संघर्ष स्वतःला या संप्रदायामध्ये गाडून घेऊन तुम्हा आम्हाला सर्वजणांना सुखी करण्याचा निर्धार त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये घेतला, लक्षात घ्या. आणि त्यांच्या नावामध्ये श्री गुरु महाराजांनी काय नाव आठवलेलं असेल, काय सुचलेलं असेल महाराजांना, विक्रमजी महाराज त्यांच्या नावातच फार मोठा अर्थ दडलेला आहे. नाद या शब्दाचा अर्थ असा होतो, न म्हणजे नाही, थ म्हणजे प्रारंभ, त्याला प्रारंभही नाही त्याला शेवटही नाही. नाथ या शब्दाचा अर्थ सर्वांचे नाथ ते नाथ आणि त्यांना वरून विश्वनाथ, हे किती संकल्पनीय गोष्ट असेल. म्हणून सद्गुरू गंगागिरीजी महाराजांच्या चरणी प्रार्थना करूया. आपल्या सर्वांच्या वतीने मी बोलतो, मला फक्त अनुमोदन तुम्ही द्या. आपल्या जीवनातील एक एक दिवस भगवंताकडे प्रार्थना करून एक एक दिवस आमचा कमी व्हावा, भगवंताने तो कमी करावा आणि या संत महापुरुषांना तो द्यावा, जेणेकरून धर्म कार्याचं पुनर्वसन त्यांच्या जीवनामध्ये घडावं आणि धर्म कार्य अविरतपणाने चालू होऊन आपल्या जीवनामध्ये समाधान प्राप्त करून त्यांनी द्यावं. म्हणून आमच्या जीवनामधले एक एक दिवस त्यांना प्रदान करो असे सद्गुरू गंगागिरीजी महाराजांच्या प्रार्थना करतो.
आणि त्यांना उदंड आयुष्य लावो, उदंड आरोग्य त्यांना चांगलं लाभो, आपल्या सर्व मंडळींचं प्रेम त्यांना लाभो, हीच सद्गुरू गंगागिरीजी महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि आपण कीर्तनासाठी उपस्थित संपूर्ण पंचक्रोशीतून असलेले सर्व भाविक भक्त मंडळी, मी तुमच्या सर्वांच्या चरणावृंदावरती नतमस्तक होतो. आपण स्वामीजींवरती प्रेम करणारी सर्वजण मंडळी आहात, म्हणून आपल्या सर्वांच्या चरणावृंदावरती मी नतमस्तक होतो. आणि माझ्याकडे काही जेवढं संकल्पित वेळ आहेत, त्या संकल्पित वेळेनुसार मी अभंगावरती चिंतन करून आपण सर्वजण प्रसादासाठी मोकळं होऊया. विठाला 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 संत श्रेष्ठ नामदेव महाराजांचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. नामदेव महाराज भगवंताचे लढीवाळ भक्त. त्यांनी ते म्हणतात की आमच्या जीवनामध्ये सद्गुरूने आमच्यावरती कृपा केली. निज वस्तू या शब्दाचा अर्थ की त्यांनी आमचं खरं स्वरूप त्यांनी मला दाखवलं. तसं जर बघितलं तर मानवी जीवनावरती दोन व्यक्तींची कृपा होणं फार गरजेचं आहे. लक्षात घ्या. मला 9ला थांबायचंय. आपण सर्व मंडळींनी चिंतन लक्ष देऊन ऐकावं, ही आश्रमात वचने मी सर्वांना प्रार्थना करतो. 2 जणांची कृपा होणं अत्यावश्यक आहे देवा. एक भगवंताची आमच्यावरती जीवावरती कृपा व्हावी, एक आणि मिस्तरी एक तर सद्गुरूंची आमच्यावरती कृपा व्हावी, 2. आमच्या जीवनामधील आमचा जो देह आहे, शरीर हे पाचाचे झाले, कर्माचे गुणी गुंतले, ते पवतचे चाकी सुदले जन्म मृत्यूच्या. देह जो मिळाला तो पंचतत्वाने मिळाला. त्याला त्याच्या जीवनामध्ये संचित आहे, त्याला त्याच्या जीवनामध्ये प्रारब्ध आहे, त्याला त्याच्या जीवनामध्ये कर्म आहे. कर्म भोगण्याकरता, कर्माची फलश्रुती मिळण्याकरता त्याला या देहामध्ये यावं लागतं. ज्ञानोबरांची गोड भाषा. अगा कर्मीचे उरावे ते सुख दुःखी फळावे, तरी ते भोगावया यावे देहा एका. कर्म शिल्लक असेल तर त्याला भोगण्यासाठी ते यावं लागतं. जर त्याचा प्रारब्ध त्याला संपवायचं जर असेल तर ते संसारातील व्यक्तींना त्याची कृपा होणं फार अत्यावश्यक मला वाटत नाही. त्याला त्याच्या जीवनामध्ये त्याचा प्रारब्ध जर नष्ट व्हावं जर असं वाटत जर असेल तर त्याला त्याच्या जीवनामध्ये भगवंताची कृपा होणं फार गरजेचं आहे. हरी कृपे त्याचा नाश झाला, नाश झाला, हरी कृपे त्याचा नाश झाला, नाश झाला, हरी कृपे त्याचा नाश झाला, नाश झाला, हरी कृपे त्याचा नाश झाला. एका जनार्दनी भोगा प्रारब्धाचा, एका जनार्दनी भोगा प्रारब्धाचा, जनार्दनी भोगा प्रारब्धाचा, एका जनार्दनी भोगा प्रारब्धाचा. हरी कृपे त्याचा नाश झाला, हरी कृपे त्याचा नाश झाला, हरी कृपे त्याचा नाश झाला, हरी कृपे त्याचा नाश झाला. प्रारब्ध जर नष्ट व्हावं जर असं वाटत असेल तर जीवावरती देवाची कृपा होणं फार गरजेचं आहे. आणि जीवावरती दुसरी कृपा व्हावी तर एक तर सद्गुरूंची कृपा व्हावी. साधू संतांची सद्गुरूंची एकच अपेक्षा आहे. ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराजांची एकच अपेक्षा होती. गुरुवर्य महंत सद्गुरू श्री रामगिरीजी महाराजांची एकच अपेक्षा आहे. दुःखाचा त्रैकालिक आत्यंतिक अभाव व्हावा आणि सर्वजण सुखी व्हावे. आनंदाचे अवारू मांडू जगा, देणे घेणे होऊ दे सुखची जगा. दिसो परतत्व डोळा पाहो सुखाचा सोहळा, रिगो महाबोध सुकाळा माझे विश्व. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तिन्ही लोकी भजजे आदि पुरुखी अखंडित. ही सद्गुरूंची अपेक्षा आहे. आमच्या जीवनामध्ये सुख आम्हाला प्राप्त व्हावं, आम्हाला आमच्या जीवनामध्ये दुःख नाहीसं व्हावं, ते नष्ट व्हावं, याकरता अविरतपणाने त्यांच्या जीवनामध्ये ते
सदैव आपल्या जीवनामध्ये संघर्ष करत असतात. आमच्यावरती त्यांची सदैव त्यांनी कृपा करावी ही त्यांची इच्छा आहे बरं का. चिंतन लक्ष देऊन ऐका. पण आम्ही त्यांची कृपा ती काय म्हणून स्वीकारतो. स्वामी त्याला फार मोठं विशेष महत्व द्यावं लागेल. नवनबरांची गोड भाषा आहे. शेळीचं दूध आहे देवा, मेंढीचं दूध आहे, गाईचं दूध आहे, म्हशीचं दूध आहे. अन्य कोणत्याही प्राण्यांचं दूध त्याला साठवण्यासाठी सर्वसाधारण पात्र त्याला असणं फार गरजेचं आहे बरं का. त्याला सोन्याचंच पाहिजे त्याची काही आवश्यकता नाही. पण जे वाघिणीचे दूध आहे ना विक्रमजी महाराज, त्याला साठवण्याकरता त्याला पात्र कशाचं पाहिजे, सोन्याचं पाहिजे. सोन्याचं जर पात्र जर वाघिणीचं दुधाला जर सामावण्याकरता जर नसेल तर ते अन्य पात्रामध्ये त्याला ते टाकलं तर त्याला ते छिद्र पाडून भेदून त्याच्या बाहेर निघून जात असं म्हणतात. विक्रमजी महाराज मला त्याच्यावरती विश्वास नाही. असं करूया, वाघिणीचं दूध तुम्ही घेऊन या, मी सोन्याचं पात्र घेऊन येतो. असं म्हणतात बुवा. वाघिणीचे जो दूध ना त्याला सामावण्याकरता पात्र कशाचं पाहिजे, सोन्याचं पाहिजे. अन्य पात्रामध्ये ते राहू शकत नाही. तसं संसाराची आमच्यावरती कृपा व्हावी हे काही सामान्य गोष्ट नाही. कोण म्हणतं आमच्यावरती बायकोची कृपा झाली, कोण म्हणतं आमच्यावरती मित्राची कृपा झाली. हा जो कृपा शब्द ना फार छोटा आणि संकल्पित करून टाकला. कृपा या शब्दाचा अर्थ फार मोठा होतो देवा. आम्ही त्यांची कृपा काय म्हणून ती धारण करतो, काय म्हणून स्वीकारतो, याला फार मोठं महत्व द्यावं लागेल. आता हृदय हे आपुले चौफाळून या भले वरी बैसऊ पाऊले श्री गुरु. सद्गुरूंत सर्वांवरती कृपा करण्यासाठी तयार आहे, पण त्यांची कृपा आम्ही काय म्हणून ती स्वीकारतो याला फार महत्व द्यावं लागेल. सोन्याचं पात्र हे धातूकडे तुम्ही नेऊ नका, त्याला तुम्ही त्या अंतरंगाकडे ने, चित्ताकडे ना. परमार्थात पाहिजे चित्त, संसारात पाहिजे वित्त आणि शरीरात पाहिजे पित्त. शरीरात पित्त जर नसेल तर शरीराची क्रिया बिघडते. संसारात जर वित्त जर नसेल तर समाज काय म्हणतात विक्रमजी महाराज, ज्या व्यक्तीच्या खिशातून पैसे गळायला लागले ते पैसे गळण्याच्या अगोदर नाते गळून पडतात. बरोबर नाही जाते. पैसे अगोदर खिशातून पडण्याच्या अगोदर ते नाते गळून पडतात. म्हणून संसारात पाहिजे वित्त आणि परमार्थामध्ये पाहिजे चित्त. पण संसारात आमचं चित्त रमत, परमार्थात आमचं चित्त रमत नाही. कशाप्रमाणे, भंगलिया चित्ता जर बघितली, भंगलिया चित्ताने काशाने सांदिता. सांदिता या शब्दाचा अर्थ की शिवून असो. एकदा की चित्त त्याचे दोन भाग जर झाले म्हणतात, असं म्हणतात की ते शर्ट जसा फाटल्याच्या नंतर आपण सुईद्वाराने शिवतो तो, आणि शिवून झाल्याच्या नंतर तो एकजूट झाला खरा, पण त्याचा जो वाबार आहे तो कधी नष्ट होत नाही. तसं संसारात तर चित्त जर एकदा की पांगलं, परमार्थात एकदा चित्त पांगलं की ती परत एक होत नाही. म्हणून सद्गुरूंनी आमच्यावरती कृपा केल्या गेल्याच्या नंतर आमचं चित्त परमार्थामध्ये पाहिजे. त्याला गोड दृष्टांत सांगतो. समर्थ रामदास स्वामी भिक्षे मागण्यासाठी निघाले.
ज्यांना ज्या दिवशी 5 घरं भिक्षा देणार नाही, संन्यासांचा असा नियम असतो म्हणे, 6वं घर त्यांनी मागायचं नाही. 4 घरे मागितले, कुठे काही भिक्षा त्यांना मिळाली नाही. समर्थ रामदास स्वामींनी 1 घर मागितलं, शेवटचं राहिलं ते. स्वामीजींनी असे निर्धार जर केला, जर या घरून जर भिक्षा जर भेटली तर आज आपल्या पोटामध्ये अन्न जाऊ शकतं म्हणे. जर या घरातून जर आपल्याला जर काही जर अन्न जर भेटलं जर नाही तर आज आपल्याला उपवास मारायची वेळ येईल. अशा वेळेस त्या द्वारावरती गेले आणि द्वारावरती गेल्याच्या नंतर ओम भवते भिक्षाम देई असा अलग पुकारला आणि मधून त्या बाईनं त्यांना भोजन करण्यासाठी वस्तू दिल्या. बर का, दिल्याच्या नंतर स्वामीजींना एवढा आनंद झाला, एवढं समाधान वाटलं. जर आज 5वं घर जर तसं जर मी राहिलो जर असतो तर माझा आज उपवास मारायची वेळ असती. काळजी करू नका, मला नवरा थांबायचंय. बर का, स्वामीजींनी असा विचार केला म्हणे, आज जर ह्या बाईने जर मला जर भिक्षा जर दिली नसती तर आज माझ्याकडे उपवास मारायची वेळ असती म्हणे. एवढे स्वामीजी तिच्यावरती प्रसन्न झाले, एवढे स्वामीजी तिच्यावरती प्रसन्न झाले मिस्टरी. स्वामीजींनी भावनेच्या भरामध्ये, भावना फार एवढी काही सोपी गोष्ट नसतं म्हणतात. स्वामीजींनी सांगितलं भावनेच्या भरामध्ये, बाई तू मला आज भिक्षा दिली म्हणे, माझी आज भूक तृप्त झाली, होईन म्हणे आज मी तुझ्यावरती प्रसन्न झालो, तुला काय पाहिजे असेल ते माग, मी तुला देण्यासाठी समर्थ. आणि त्यांचं नाव काय? समर्थ रामदास स्वामी. त्यांना प्रभू रामचंद्रजींचा साक्षात्कार झालेला होता. बरं का, ती बाई सुद्धा एवढी अडाणी नव्हती का, ती एवढी अज्ञानी नव्हती की समोरची व्यक्ती काय आम्ही मागावं काय हे सुद्धा जीवाला कळायला गेलं पाहिजे. त्या बाईने सांगितले म्हणे, महाराजांना प्रभू रामचंद्रजींचा साक्षात्कार आहे, मी आज जर प्रभूंची जर भेट जर मी जर स्वामीजींकडे जर मागितली तर आज मी त्या निमित्ताने मला प्रभूंचं दर्शन होईल. स्वामीजींपुढे तिने याचना निर्माण केली, मागितली म्हणजे तुमची इच्छा आहे माझ्यावरती प्रसन्न जर तुम्ही झालेला असाल तर मला प्रभूंचं तुम्ही दर्शन करून द्या. स्वामीजी म्हणाले, आज मी ते पूर्ण करून देत मी, पण उद्या येईन मी मात्र येईन. बरं का, बाईला माहिती होतं की स्वामीजींना खीर फार आवडते, खीर फार आवडते. विक्रमजी महाराज त्या बाईने खीर सुंदर केली, एवढी सुंदर केली, त्याला काय वस्तू लागतात ते पूर्ण तिने बनवून खीरचा योग्य प्रकारे चांगली बनवली. समर्थ रामदास स्वामींनी विचार केला, या बाईला उद्या मला प्रभूंचं दर्शन करून द्यायचंय म्हणे, पण हिची अंतरिंग अवस्था काय हे मला जाणून घेतलं गेलं पाहिजे. स्वामीजींना जे आपलं कमंडलू आहे ना त्याच्यामध्ये कचरा टाकला आणि स्वामीजी त्या मार्गाने त्या घराकडे निघाले. भरत महाराज तुम्ही ऐकताय ना, ज्या वेळेस घर आलं, घर आल्याच्या नंतर अलग पुकारला आणि बाईने दरवाजा उघडला आणि बाईने दरवाजा उघडल्याच्या नंतर खिरीचा सुगंध आला, स्वामीजींना आवडणारी वस्तू. म्हणे, महाराज तुम्ही आज आले, मला प्रभूंचं दर्शन तुम्ही करून देणार आहे, पण मी त्याच्या अगोदर मी तुम्हाला आवडणारी वस्तू खीर तुम्हाला बनवलेली आहे, तुम्ही खाऊनही जा आणि तुमच्या आश्रमात तुम्ही ती घेऊनही जा. त्या बाईनं त्या स्वामीजींच्या हातामधून कमंडलू घेतलं आणि स्वयंपाकगृहामध्ये गेली. त्याला मराठीत किचन असं म्हणतात. इंग्लिश मध्ये त्याला स्वयंपाकगृह म्हणतात. वक्त्याची एक तुम्हाला खून सांगू का, मी फार मोठ्या वक्त्यांच्या मुखातून ऐकलेलं आहे. श्रोत्यांना तोपर्यंत सांगावं तोपर्यंत त्यांना समजत नाही, तोपर्यंत एकदा की श्रोत्यांना समजायला लागेल की वक्ताने शहाणपणा करू नये. मराठीमध्ये त्याला काय म्हणतात, किचन म्हणतात, किचन. आणि इंग्लिश मध्ये त्याला काय म्हणतात, स्वयंपाकगृह. त्या बाईने स्वयंपाकगृहामध्ये कमंडलू नेलं आणि कमंडलू मध्ये गेल्याच्या नंतर खीर त्यामध्ये टाकणार. रमेश्वर तुम्ही ऐकताय ना, खीर त्यामध्ये टाकणार. त्यावेळेस तिचं लक्ष गेलं का अरे कमंडलू मध्ये तर घाण आहे म्हणे, कचरा आहे.
माझा मुद्दा इथे ते बाईने विचार केला की मी एवढ्या आवडीने स्वामीजींसाठी खीर बनवली आणि खीर बनवून सुद्धा जर स्वामीजींनी योग्य पात्र मला दिलं नाही, मी आज जर या पात्रामध्ये जर खीर जर टाकली जर गेली असती तर माझी जी खीर जेवढी प्रेमाने बनवलेली होती तिचा नाश झाला असता. तेवढी तक्रार घेऊन ती बाई स्वामीजींकडे आली आणि स्वामीजींकडे आल्याच्या नंतर तिने ते व्यक्त केली आणि सांगितलं म्हणे आज मी तुमच्यासाठी खीर बनवली होती म्हणे, जर आज जर तुम्ही जर खीर जर पात्र जर माझ्याकडे दिले जर त्याच्यामध्ये कचरा जर असता आणि मी त्याच्यामध्ये जर घाण न बघता जर त्याच्यामध्ये खीर जर टाकली असती तर मी एवढ्या आवडीने एवढ्या प्रेमाने तुमच्यासाठी खीर बनवलेली होती ती नाश पावली असती म्हणे. म्हणे बाई तुझी नाश पावणारी खीर तू मला देण्यासाठी जर पात्राची जर स्वच्छता जर तू कमवून मला जर जर पात्र जर असेल तर मी तुला भगवंताचं मला दर्शन करून द्यायचंय म्हणे. याकरता तुझं चित्त किंवा तुझं असं चित्त तुझं किती पवित्र असणं बरोबर. येवोनी गोपाळ राहे तेथे, येवोनी गोपाळ राहे तेथे, येवोनी गोपाळ राहे तेथे. हो तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, पाहिजेत पित्त मिस्त्री, संसारात पाहिजेत वित्त आणि परमार्थामध्ये पाहिजे चित्त. सद्गुरूंनी आमच्यावरती केली गेलेली कृपा, ते आमच्यावरती कृपा करण्यासाठी फार तयार आहे, पण आम्ही त्यांची कृपा काय म्हणून स्वीकारतो याला महत्व द्यावं लागेल. माझ्या समोर काही जुनी मंडळी बसलेली आहे वयाने, ज्ञानोबरांची गोड भाषा आहे. असं म्हणतात सवती या नक्षत्राला जर पाऊस जर पडला बरं का महाराज, तर पिकावरती असलेले कुठल्याही प्रकारचे दुर्धर असणारे आजार रोग सवती नक्षत्राला पाऊस पडल्याच्या नंतर नाहीसे होत होता, बरोबर आहे का. पण त्याच नक्षत्रातला पाऊस पडणारा, नक्षत्रही तेच, पाऊसही तोच, पडणाराही थेंब तोच. तो जर पाऊस थेंब जर शिंपल्यामध्ये जर पडला स्वामीजी तर त्याचं आज काय होतं, मोती असा होतो. आणि त्याच नक्षत्रातला तोच पाऊस तोच पडणारा थेंब जर सर्पाच्या मुखामध्ये जर पडला तर त्याचं काय होतं, विष. मग तुम्हाला मुद्दा माझा कळतोय आता. मग मला तुम्ही सांगा, नक्षत्र तेच आहे, पाऊस पडणाराही तोच आहे, खाली पडणाराही थेंबही तोच आहे, पण जर शिंपल्यामध्ये जर पडला तर त्याचा काय होतो, आणि जर सर्पाच्या मुखामध्ये जर पडला तर त्याचा काय होतो, विष. मग मला सांगा याच्यामध्ये पाण्याचा काय दोष आहे, बोला याच्यामध्ये पाण्याचा काय दोष आहे. तुम्ही त्याला काय म्हणून धारण करतात किंवा तुम्ही त्याला काय म्हणून स्वीकारता याला महत्व द्यावं लागेल. हे असो स्वातीचे उदक शुक्ती मोती व्याळी वीक, तैसा सज्ञानासी मी सुख दुःख ते अज्ञानासी. विठाला ज्ञानोबरांची गोड भाषा आहे. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, गाय गाय बर का, गाईचा जर दूध पिण्यासाठी जर वासरू जर सोडलं तर ते गाई जवळ जाणारं वासरू किती अंतरावरती बांधलेलं असतं महाराज, 10 फूट म्हणा 20 फूट म्हणा. पण त्याच्या जवळ त्याच्या काशीला असलेला गोचीड तो किती अंतरावरती असतो, 500 त्वचेची पदराआड, बरोबर आहे की नाही. वासरू तरी लांब बांधलेलं आहे पण गोचीड कुठे आहे, तिच्या जवळ आहे. मग मला सांगा तुम्ही, वासरू जर कधीच्या 90 त्याला मालक सोडतो, एवढ्या ढुसण्या मारून मारून ते दूध पितात तरी ते किती तंदुरुस्त आहे. मग मला सांगा तुम्ही, असा असणारा त्याच्या जवळ असणारा ते गोचीड, काशीच्या जवळ असणारा गोचीड, ते त्याने रक्त सेवन ते करतात, दूध ते सेवन करत नाही.
दूध तर आरोग्यासाठी उपयुक्त आहे, चांगलं आहे, पण ज्ञानोबारांची गोड भाषा आहे, ते जर्सी गाईचं दूध नाही, ते गावरान गाय त्याला पाहिजे. मी प्रज्ञाचक्षू मुकुंद काका जाटदेवळेकर त्यांच्या मुखातून ऐकलेलं आहे बरं का. जर्सी गाईचं दूध व्यवहाराकरता फार उत्तम आहे, पण आरोग्यासाठी फार हानिकारक आहे. आरोग्यासाठी उपाय लाभकारक गावरान गाईचं दूध. आणि तुम्हाला माहिती नसेल किंवा असेल मला माहित नाही, पण जर्सी गाई हा जो प्राणी आहे हा कशापासून बनवले कोणाला माहिती आहे का? कोणापासून बनवलेलं माहिती आहे का? डुकराच्या क्लोम पासून बनवले. गावरान गाय फक्त एक तर अर्धा लिटर दूध देईल, नाही तर 1 लिटर दूध देईल. पण जर्सी गाय किती लिटर दूध देते? विज्ञान एवढं पुढे गेलं तर 25 लिटर कमी पडायला लागलं. 35 लिटरच्या दूध देणाऱ्या गायी मी बघितल्या, पण त्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. पण आजही जर एवढं जर 35 लिटर दूध देऊन जर दररोज देशाला 65 कोटी दूध लागतं. शास्त्री महाराज, दररोज देशाला 65 कोटी दूध लागत असताना सुद्धा दररोज गायींचं दुधांचं संकलन होतं फक्त 16 कोटी. तरी सुद्धा सरकारला दुधाला भाव देण्याऐवजी ते बुद्धी सुचत नाही. हे किती मोठं दुर्दैव म्हणावं. बरोबर आहे की नाही माझा मुद्दा? तरी सुद्धा विक्रम महाराज, तरी सुद्धा देशाला दूध कमी पडत नाही. ही सरकारची किती मोठी आश्चर्याची बाबत आहे. जर्सी गाई व्यवहाराकरता फार चांगली, पण आरोग्यासाठी फार हानिकारक. पण त्याच्यावरती कोणला कायदा बनत नाही हो. इतर प्राण्यांना प्राधान्य आहे, त्याच्यावरती तुम्ही जर प्राणघातक हल्ला जर केला तर जामीन होत नाही महाराज. आणि आमची आराध्य असणारी गाय, तिला आमच्या डोळ्यात देखत कापलं जातं. किती मोठी मोठी शोकांतिका. म्हणून मी धन्यवाद देईल, मी त्या व्यक्तीचे आभार मानेन की कोपरगाव सारख्या कत्तलखान्यामध्ये आणि गंगापूर सारख्या कत्तलखान्यामध्ये जी गायींची हत्या होत होती, ती आमचे हिंदुहृदय सम्राट गुरुवर्य सद्गुरू श्री रामगिरीजी महाराजांची हत्या बंद केली. हे सद्गुरूंचं कार्य. पण असा असणारा गोचिड तो तोशेची या पदरा आड आहे, पण ते अविहिरीने गोचिड अशुद्ध काय सेवित मला सांगा तुम्ही. ते काय म्हणून ते स्वीकारतात? तुम्हाला एक बोलू का? ज्ञानोबा सर्वांवरती कृपा करण्यासाठी तयार हो. स्वानंद सुख निवासी ब्रह्मलीन सद्गुरू श्री गुरुवर्य नारायणगिरीजी महाराज सर्वांवरती कृपा करण्यासाठी तयार हो. गुरुवर्य सद्गुरू श्री महाराज आपल्यावरती कृपा करण्यासाठी तयार हो. बोलू का अजून एक भाषा? ज्ञानोबारांनी रेड्यावरती कृपा जर केली तर रेडा वेद बोलू शकतो. ज्ञानोबारांनी जड भिंतीवरती कृपा जर केली तर जड भिंत चालू शकते. ज्ञानोबारांनी मृत व्यक्तीवरती कृपा जर केली तर ते मृत व्यक्ती शरीर उठून बसतं आणि आमच्या उद्धारा करता ज्ञानोबारांच्या मुखातून शब्द लिहून ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ आमच्या करता उद्धाराला ते देतात. ज्ञानोबारांची कृपा जर देहावरती जर झाली तर त्याच्यामध्ये बदल होऊ शकतो. ज्ञानोबारांनी जीवावरती जर कृपा केली तर जीव हा नारायण साक्षात होऊ शकतो. तर मला सांगा, तुमच्या आमच्यावरती जर सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांनी कृपा जर केली तर नराचा नारायण आम्ही होणार नाही. काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती, काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती, काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती, काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती. वेद म्हैसा मुखे, वेद म्हैसा मुखे,
पैशावानी. काय होतं ड्रेस मध्ये नसलं की मनी भरत नाही. नको बोला. महाराज सांगतात की अहो जर ज्ञानोबांनी जड वस्तूवरती कृपा जर केली तर त्याचा तो उद्धार होऊन जातो. आजही ज्ञानोबांनी रेड्यावरती कृपा जर केली तर आळे फाट्याला आजही जनावरांकरता सप्ता. ज्ञानोबांनी रेड्यावरती कृपा जर केली तर आज त्यांना जनावर म्हणू शकत नाही कोणी. काय ज्ञानोबांचा अधिकार. ज्ञानोबांनी ज्या खांबाला बसून ज्ञानेश्वरी सारख्या महान ग्रंथांची निर्मिती केली त्या खांबासाठी आज मंदिर. मी हे सांगत होतो संत महापुरुष तुमच्या आमच्यावरती कृपा करण्यासाठी तयार आहे. मला जास्त अवघड बोलायचं नाही, आता मी सरळ बोलतो. नाथ महाराजांच्याकडे गावबा गेला आणि गावबा गेल्याच्या नंतर काय उद्देशाने गेला की पुरणपोळी भेटावी या उद्देशाने. बरोबर की नाही. पुरणपोळी भेटावी या उद्देशाने तो त्यांच्याकडे जर गेला आणि त्यांनी नाथ महाराजांनी त्यांच्यावरती कृपा केली आणि अपूर्ण असणारा भावार्थ रामायण त्या व्यक्तीने पूर्ण केलं. मग मला सांगा ही कृपा नाही तर काय. हात ठेविला मस्तकी, हात ठेविला मस्तकी, हात ठेविला मस्तकी, हात ठेविला मस्तकी. प्रसाद देवोनी केले सोकी, प्रसाद देवोनी केले सोकी. हात ठेविला मस्तकी, हात ठेविला मस्तकी. प्रसाद देवोनी केले सुखी, प्रसाद देवोनी केले सुखी. हात ठेविला मस्तकी, हात ठेविला मस्तकी. नाथ महाराजांनी गावावरती कृपा केली त्याला सुखी केलं की नाही मला सांगा. संत महापुरुष बर का, संत महापुरुष परिश बर का. परिसाचा स्पर्श जर जाते गावगर जर लोखंडाला जर झाला तर लोखंडाचं सोनं होतं असं म्हणतात हे सुद्धा. मी काय तुम्ही परिस बघितलेला का. नाही. महिला मंडळी परिस तुम्ही बघितलेला आहे का. नाही बघितलेला. टेक्निक सांगू परिस कसं बनवायचा. मला काही जास्त काही अवघड येत नाही. मी गुरुवारी महाराजांचं जे ऐकलेले तेच तुमच्या समोर सांगतो. परिस आहे परिस. तो जर लोखंडाला जर त्याचा स्पर्श जर झाला तर त्याचं सोनं होतं. असा असणारा परिस तो खापराला काही करू शकत नाही. तो कोपऱ्या खापरा परिस काय करी, खापरा परिस काय करी, खापरा परिस काय करे, खापरा परिस काय करे. कैसे नीटा श्वानाचे कुसा, कैसे नीटा श्वानाचे कुसा, कैसे नवे नीटा श्वानाचे कुसा. कैसे नीटा श्वानाचे कुसा. खापरा परिस काय करी, खापरा परिस काय करी. खापरा परिस काय करे, खापरा परिस काय करे. महाराज सांगतात की तुकोबाराय सांगतात की खापरा परिस काय कर. अरे जर परिसाचा जर स्पर्श जर लोखंडाला जर झाला तर लोखंडाचं सोनं होतं. आणि तोच परिस जर एखाद्या जर मातीच्या म्हणजे खापर म्हणजे माती त्याला तर त्याचा जो स्पर्श जर झाला तर खापरा परिस त्याला कापर काहीच ते परिस त्याला काहीच करू शकत नाही. पण गंजलेलं का होईना लोखंड असू द्या. ऐका, गंजलेलं का होईना लोखंड असू द्या बाबा, तर त्याचा स्पर्श जर त्या परिसाला जर झाला तर त्या गंजलेलं का होईना लोखंडाचं सोनं होतं. पण सद्गुरूंपाशी आम्ही जात असताना, सद्गुरू श्री रामगिरीजी महाराजांच्या दर्शनाला जात असताना आम्ही खापर होऊन जाऊ नये महाराज. गंजलेलं होईना लोखंडच होऊन जावं ते आमचं. सद्गुरु महिमा अगाधचे, अगाधचे. सद्गुरु महिमा अगाधचे.
तर ते आमच्या जीवनाचं सोनं करण्याची सामर्थ्य शक्ती त्यांच्याकडे आहे बर का. पण तैसे नव्हे नीट श्वानाचे हे पुस बर का. कुत्र्याची शेपटी वाकडी आहे बर का. ती सरळ करायची, सरळ होऊ शकत नाही पण ती करायची. याच्याकरता एका बाजाराने असं डोकं लढवलं, कुत्र्याच्या शेपटीमध्ये पुंगळी घातली म्हणे. पुंगळी घातली. आता कुत्र्याच्या शेपटीमध्ये पुंगळी घातली मिस्त्री. ती 8 दिवस ठेवली, ती महिनाभर ठेवली, महिला मंडळी ती 6 महिने ठेवली, नव्हे ती 1 वर्षभर ठेवली. त्याला असा एवढा प्रचंड विश्वास असा वाटला की आता कुत्र्याची शेपूट सरळ झाल्याशिवाय राहणार नाही बर का. पण त्या दिवशी 1 वर्ष होऊ दिलं, कुत्र्याचे फार लाड केले त्याने, शेपटी सरळ व्हायची म्हणून. आणि त्या व्यक्तीने कुत्र्याच्या शेपटीतून ती पुंगळी काढली. मला सांगा, जाते वगैरे ती पुंगळी ती शेपटी सरळ व्हायला पाहिजे नाही, तरी सुद्धा कुत्र्याची शेपटी कशी झाली, वाकडी. माझी भाषण आहे, तुको बरं सांगत तैसे नव्हे नीट श्वानाचे हे पूस, खापरा परिस काय करी. म्हणून सद्गुरूंकडे जात असताना अंतरंगाची जेवढे विकार आहे तेवढे बाजूला करायचे, बाजूला ठेवून सद्विचारांनी त्यांच्याकडे जा. या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारी. हा समाज आहे महाराज. बोलू का एक गिरना भी अच्छा आहे. समाजाची काय विचारधारा आहे आपल्याबद्दल. गिरना भी अच्छा है, औकात का पता चलना भी अच्छा है. जब बढ़ाते हाथ उठाने को तो अपनों का भी पता चलना अच्छा है. जिन्हें गुस्सा आता है वो मन के सच्चे होते, झूठों को मैंने अक्सर मुस्कुराते हुए देखा है. अब मैं भी सीख रहा हूं इंसानों के चेहरे पर पढ़ने के हुनर को. सुना है इंसानों के चेहरे पर किताबों से ज्यादा अच्छा लिखा होता है. नाही कळलं का? मी सांगतो, माणूस ओळखायला फार दिवस लागतात. ते कोणत्या युनिव्हर्सिटी मध्ये भेटत नाही. ते माणूस कळणं म्हणजे त्याचं असं म्हणणं आहे, इंसानों के चेहरे पर किताबों से ज्यादा अच्छा लिखा होता है. तुमची आमची जी भावना आहे ना, समोरच्या व्यक्तीबद्दल आम्हाला काय भाव आहे, आमच्याबद्दल काय प्रेम आहे, काय आदर आहे, ते व्यक्तीला आम्हाला समजलं गेलं पाहिजेत. बोलू का अजून एक. अपना एक का तभी दिखाना, सामने वाला बादशाह निकले. विक्रम महाराज. अपना एक का तभी दिखाना, सामने वाला बादशाह निकले. जर समोरचा जर गुल्ल्या जर असेल, त्याला आपला परिचय देण्याची काय आवश्यकता आहे. बरोबर की. आमचा परिचय त्या व्यक्तीला द्यायचा आहे, त्या आपल्याबद्दल त्याच्या अंतःकरणामध्ये भावना वेगळी असली पाहिजे. सद्गुरूंकडे जात असताना अंतरंगाची भावना बाजूला ठेवायची, सद्विचारांनी त्यांच्याकडे जायचं. नाही, आमच्या जीवनामध्ये आम्ही कोरे म्हणून जरी त्यांच्याकडे जर गेलो तर ते आमच्या जीवनाचं सोनं करू शकतात. 1400 वर्षाचे चांगदेव महाराज असणारे, ज्यांनी 14 वेळेला काळाला पाठीमागं पाठवलं, पण ज्या वेळेस समोरून ज्ञानेश्वर माऊली येत आहेत रेड्यावर ते भिंतीवरती बसून, आणि त्यांना पत्र लिहायचंय, पत्र लिहिण्या इतपत चांगदेव महाराज एवढी त्यांची बुद्धी कमी नाही. सर्वसामान्य माणूस म्हणतात की चांगदेव कोराच राहिला. अरे चांगदेव कोरा राहिला? अरे सद्गुरूंच्या समोर ततक्किम या शब्दामध्ये चांगदेव महाराज बोलत होते की याच्या पुढे काय, याच्या पुढे काय. सद्गुरूंनी भरभरून त्यांच्यावरती प्रेम करावं असे चांगदेव महाराज. पण ज्ञानोबारायांना ज्या वेळेस समोर शरण जायचंय, सामोरं जायचंय, अशा वेळेस त्यांना काय लिहावं ही फार मोठी बुद्धीमध्ये पेच पडलेला होता. अशा वेळेस चांगदेव महाराजांनी कोरं पत्र पाठवलं. चांगदेव 65 ज्ञानोबारांनी त्याच्यावर लिहित होती. मला ते सांगायचं माझा मुद्दा इथं नाही.
पण आमच्या ज्या वेळेस आमची पात्रता त्यावेळेस त्या व्यक्तीबद्दल त्या व्यक्तीवर बोलत असताना आमची जर ती पात्रता जर नसेल तर आम्ही त्यांच्याकडे जात असताना कोरं बनून जर गेलं तर ते योग्यच आमच्या दृष्टिकोनातून. विठाला विठाला महाराज सांगतात की सद्गुरूंनी सर्वांवरती कृपा करण्यासाठी तयार हो, पण ती कृपा काय म्हणून आम्ही ती स्वीकारतो याला फार मोठं महत्व द्यावं लागेल. नामदेव महाराज सांगतात की सद्गुरूंनी आमच्यावरती कृपा केली. सद्गुरूंनी आमच्यावरती कृपा केल्याच्या नंतर माझं जे खरं स्वरूप त्यांनी मला दाखवलं आणि दाखवल्याच्या नंतर ती पूर्ण कृपा केली आणि पूर्ण कृपा केल्याच्या नंतर त्यांनी निज वस्तू या शब्दाचा अर्थ खरं स्वरूप त्यांनी मला दाखवलं. याचं उत्तर महाराज अभंगाच्या प्रथम चरण सांगतात. सद्गुरु नायकी पूर्ण कृपा केली. 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 निज वस्तू दाबिली माझी माझा. निज वस्तू दाबिली माझी माझा. माझे सुख माझा दाबिले डोळे. जय हो. माझे सुख माझा दाबिले डोळे. निज वस्तू दाबिली माझी माझा. निज वस्तू दाबिली माझी माझा. माझे सुख माझा दाबिले डोळे. माझे सुख माझा दाबिले डोळे. महाराज सांगतात की आमच्यावरती सद्गुरूंनी कृपा केली आणि कृपा केल्याच्या नंतर माझं खरं स्वरूप त्यांनी मला दाखवलं. निज स्वरूप या शब्दाचा अर्थ आहे की आमचं खरं स्वरूप. सरळ सरळ बोलतो. देह नव्हे मी जड मुडत्वे. इंद्रिय नव्हे मी एकदेशित्वे. प्राण नव्हे मी चपळत्वे. चंचलत्वे कदा मन नव्हे. बुद्धी नव्हे मी बोधकत्वे. चित्त नव्हे मी चेतकत्वे. अहम नव्हे मी बाधकत्वे. मी तो आदि अनादि सिद्ध. देह हा जड आणि मूळ आहे. आत्मस्वरूप त्याच्या ठिकाणी बसू शकत नाही. एक प्राण चपळे या देहातून त्या देहात स्थित होतो म्हणून प्राणाच्या ठिकाणी आत्मस्वरूप बसू शकत नाही. दोन इंद्रिय नव्हे एक दिशित्वे. इंद्रियाच्या ठिकाणी मन ते इंद्रिय ठिकाणी आत्मतत्व स्वरूप बसू शकत नाही. मन तर चंचळ आहे महाराज. बहुत चंचळ चपळ जाता येता न लगे वेळ. मन तर चपळ आहे. आत्मस्वरूप हे निश्चळ असल्या कारणामुळे आत्मस्वरूप मनाच्या ठिकाणी बसू शकत नाही. बुद्धी नव्हे मी बोधकत्वे. बुद्धी तर बोध तत्वाचं काम करते. काय आज पौर्णिमा आहे. महिनाभरापूर्वी स्वामीजींनी आग्रहास्तव कीर्तनाची तारीख दिलेली आहे. आज 7 वाजेपर्यंत 6:45 वाजेपर्यंत आश्रमात आपल्याला जावं लागेल. बुद्धी बोध तत्वाचं कार्य करते. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे एक केशी राजे सकळ शिव. बुद्धी तर बोध तत्वाचं कार्य करते. आत्मस्वरूप निजबोध स्वरूप असल्या कारणामुळे बुद्धीच्या ठिकाणी आत्मतत्व स्वरूप बसू शकत नाही. चित्त नव्हे मी चेतकत्वे. चित्त तर चेतना देण्याचं कार्य करतं. चित्त तर आम्हाला सदैव प्रेरणा देण्याचं कार्य करतं. पण आत्मस्वरूप चैतन्य स्वरूप असल्या कारणामुळे चित्ताच्या ठिकाणी आत्मतत्व स्वरूप बसू शकत नाही. बरोबर की नाही. अहम नव्हे मी बाधकत्वे. अहंकार तर बाधक आहे.
अहंकारामुळे जन्माला येण्याचं कारण अहंकार आणि मृत्यूलाही कारण येण्याचं अहंकार. म्हणून अहंकार माणसाच्या जीवनामध्ये असल्या कारणामुळे जन्म मृत्यूला सामोरं जावं लागतं. अहंकार तर बाधक आहे आणि आत्मतत्व स्वरूप साधक असल्या कारणामुळे अहंकाराच्या ठिकाणी आत्मतत्व स्वरूप बसू शकत नाही. मग मी कोण आहे तर नाथ महाराज सांगतात की मी तो आधी अनादि सिद्ध, मी कालही होतो, मी आजही आहे आणि मी उद्याही राहणार. हे अज्ञानत्व बाजूला करण्यासाठी सद्गुरू आमच्यावरती कृपा करण्यासाठी. बोलू का एक शब्द? अनंत जन्माचा प्रवास करत करत जीव इथपर्यंत आला म्हणून तर या देहामध्ये ते भोगण्यासाठी त्याचा प्रवास इथपर्यंत आला. आम्हाला मागचं जन्माचं ज्ञान नाही, आम्ही कोण होतो. पण आम्हाला आम्ही कोण आहोत या जर विचार करायचा असेल तर मानत जाणी जे बोले, झाड जाणी जे फुले, भोगे जाणी जे केले पूर्वजन्मीचे, याच्यावरून आम्हाला आमचं जीवन कळू शकतं. ज्या अर्थी आमचं जीवन संपूर्ण परमार्थामध्ये जर चाललं असेल तर आमच्याकडून अनंत जन्मापासून परमार्थच घडत आला असेल. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. अनंत जन्माचा प्रवास करत करत इथपर्यंत जीव आला, या ठिकाणी मुक्त होण्यासाठी आला. बरं का रामेश्वर महाराज, या ठिकाणी मुक्त होण्यासाठी असल्या कारणामुळे तरी सुद्धा जीवनाच्या अंतरंगावरती असलेली अविवेकाची काजळी माणसाला समजत नाही. माणूस खरं तर चैतन्य स्वरूप आहे हे माणसाला कळत नाही. बरं का, पण माणूस व्यवहाराच्या दृष्टिकोनातून एवढा अडकून गेला, जीव एवढा अडकून गेला, त्याला आपण कोण आहे याचं भानच राहिलं नाही. बरं का, राजाचा वाढदिवस लक्ष देऊन एवढा मुद्दा मी क्लिअर करतो आणि समारोपाकडे जातो. विक्रमजी महाराज राजाचा वाढदिवस म्हणून काहीतरी नवीन काहीतरी कल्पना त्यांना सुचली. प्रधानांनी त्यांना बोलवून घेतलं आणि बोलवून घेतल्याच्या नंतर सांगितलं की मी माझा जन्मदिवस मला काहीतरी वेगळं त्याच्यामध्ये करायचं. मी काय करायचं म्हणजे जेवढे काही कैदी आपण तुम्ही पकडून आणले कारागृहामध्ये कित्येक वर्षाचे, त्यांना मुक्त करायचं. प्रधानांनी विचार केला, आता हा कोणत्या बुद्धीचा राजा आहे. सैनिकांनी आपल्या जीवाची आहुती दिली, आपलं जीवन समर्पित करून दिलं राज्यासाठी. क्रिमिनल पकडले. बर, चोर असे असतात की जय हरी या क्रिमिनल बाबा असे असतात का? नाही नाही. समोरून जर गोळी जर आली तर कधी आमचा जवान कधी सीमेवरती नाहीसा होतो हे कळत सुद्धा नाही त्याला. आणि अशा क्रिमिनलना अशा वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये पकडलेले आणि कैदी, आणि त्यांना राजा म्हणतो सोडून द्यायचं. पार राजा आता पण प्रधान हुशार होता बरं का, आणि प्रधान हुशारच असावा लागतो. प्रधान हुशार होता म्हणे, महाराज तुमची जी नवीन संकल्पना आहे मी तुमच्या राजाला आडो बोलता येत नाही ना. सत्तेपुढे शान पण चालत नाही म्हणतात. शान चालत नाही म्हणतात. राजाला क्रॉस करायचं म्हणजे एवढी सोपी गोष्ट आहे का? या तुम्ही मला हसतायत बरं का, मला कळा. राजाला क्रॉस करायचंय म्हणे. मला तुमच्या भावना कळत आहेत बरं का. राजाला क्रॉस जाणं एवढं सोपी गोष्ट नाही. प्रधानांनी सांगितलं की मी राजेसाहेब तुमची बुद्धी एकदम क्लिअर आहे, मला तुम्हाला क्रॉस करायचं नाही, पण माझी काहीतरी नवीन बुद्धी मला त्याच्यामध्ये ऍड करू द्या. काय नाही म्हणे, संपूर्ण कैदींना सभागृहामध्ये बोलवलं. कैदी बसले महाराज. राजाचे सिंहासन खाली, प्रधानाचं सिंहासन, संपूर्ण कैदी खाली बसलेले. आणि प्रधानांनी सांगितलं म्हणे बघा, आपल्या राज्याचे राजेसाहेब त्यांचा आज जन्मदिवस आहे आणि त्यांची इच्छा आहे कोणाला काय अडचणी असेल, कोणाला काय त्रुटी असतील त्यांनी सांगाव्या. आज त्यांचा जन्मदिवस आज ते पूर्ण करतील. बघा प्रधानाची बुद्धी. एक कैदी उठला. कैदी उठल्याच्या नंतर बाबा म्हणे तुला काय अडचणी सांग, काय अडचणी ते सांग. म्हणे काही नाही म्हणे, महाराज या कारागृहामध्ये आम्हाला राहण्यासाठी योग्य जागा नाही, आपण त्याची पूर्तता लवकर करावी. बरं ठीक आहे. दुसरा उठला म्हणे, महाराज 8 दिवस आम्हाला आंघोळी करतात नाही, पाण्याची गरम पाण्याची सुविधा नाही, गरम पाण्याची सुविधा नाही, गार पाण्याने स्नान करावं लागतं, थंडी वाऱ्याचे दिवस आहे, प्रकृती बिघडून जाते म्हणे,
गरम पाण्याची व्यवस्था आम्हाला करा. राजे म्हणे प्रधान म्हणले लिहून घ्या. दुसरा उठला तो म्हणे खाण्यापिण्याची चांगली योग्य व्यवस्था करा म्हणे. खाण्यापिण्याची व्यवस्था चांगली होत नाही म्हणे जेलमध्ये. राजे साहेब म्हणे लिहून घ्या. एक उठला म्हणे 8 दिवसातून कमीत कमी दाढी झाली पाहिजेत म्हणे. आता काही दिसते त्यांची बुद्धी. कमीत कमी 8 दिवसात तरी कमीत कमी दाढी झाली पाहिजेत म्हणे. त्याची व्यवस्था करा. कोण कारागृहामध्ये व्यवस्था चांगली करा. कोण जेवणाची व्यवस्था करा. कोणी भोजनाची व्यवस्था कोणी झोपण्याची व्यवस्था करा. कोणी चांगल्या आरोग्याची काळजी करा. असं संपूर्ण जणांनी जो तो आपले डिमांड त्यांच्या राजासमोर व्यक्त केले. आणि समोर व्यक्त केल्याच्या नंतर एक कैदी राहिला. आणि एक कैदी राहिल्याच्या नंतर त्याने 2 पाय वर घेतले आणि त्याच्यामध्ये ते मुंडकं त्याचं घातलेलं. राजाने विचार केला म्हणे जे तो कैदी ज्याची त्याची सांगतोय म्हणे अडचण, आणि आज माझा जन्मदिवस मी तिला पूर्ण करणार म्हणे. हा कैदी एकटाच असा का बरं बसला म्हटल्याच्या नंतर त्याने विचारलं म्हणे बाबा कोण म्हणतात चांगल्या जेवणासाठी चांगली व्यवस्था पाहिजे, कोण म्हणतं राहण्यासाठी चांगली व्यवस्था पाहिजे, कोण म्हणतं आरोग्यासाठी हे पाहिजेत, कोण म्हणतं गरम पाणी पाहिजेत. बाबा मी संपूर्ण जणांची व्यवस्था पूर्ण करण्यासाठी तयार आहे. तुझी काय इच्छा आहे ते सांग. तो म्हणाला कैदी म्हणाला मला चांगलं राहण्यासाठी व्यवस्था नाही पाहिजेत, मला चांगलं खाण्यासाठी व्यवस्था नाही पाहिजेत, मला चांगलं आरोग्यासाठी मला काही देणं घेणं माझं नाही. मला या कारागृहातून फक्त मुक्त व्हायचं. प्रधान म्हणला फक्त एवढाच एक लायकीचा आहे, त्याला सोडून देणं बाकीच्याला परत काही नाही. माझा मुद्दा मी तर ठेवतो. सिद्धांत आहे का आता भगवान परमात्मा न्यायाधीश महाराज, संत महापुरुष वकील आहे, जीव आरोपी, जगत कोर्ट आहे. संत महापुरुष भगवंताकडे आमची शिफारस करतात का तुम्हाला काय पाहिजे. शेतकऱ्यांना विचारलं तुम्हाला काय पाहिजे. काय नाही म्हणे महाराज कांद्याला 5,000चा भाव भेटावा. 5,000चा भाव भेटला सुद्धा. महाराज मंडळाने विचारलं तुम्हाला काय पाहिजे. काय नाही म्हणे महाराज सकाळी इकडचा कार्यक्रम असला तर संध्याकाळी तिकडे पाहिजे. सिस्टीम वाल्या दादांना सुद्धा विचारलं म्हणे तुम्हाला काय पाहिजे. काही नाही म्हणे महाराज साधू महापुरुषांची अशीच सेवा घडत राहू एवढंच मला पाहिजे, दुसरं काही नाही पाहिजे. बोलण्याची सुद्धा ट्युनिंग असेल. काय पाहिजे म्हणे. जो ना तो सर्व ज्यांना त्याला विचारल्याच्या नंतर जो त्याची अडचण सांगतोय आम्हाला मुक्त व्हायचं हे कोणी बोलतंय का सांगा मला. कोणाला मुक्त व्हायचंय, भगवंताच्या स्वरूपाला प्राप्त व्हायचंय अशी कोणाची इच्छा आहे मला सांगा. अहो जगद्गुरु श्री तुकोबारायांना नेण्यासाठी भगवंताने विमान पाठवलं तरी सुद्धा जगद्गुरु श्री तुकोबारांनी शेवटची इच्छा बायकोला विचारलं म्हणे काय करते म्हणे तू आता चालती का वैकुंठाला. तुकोबारांनी त्यांच्या बायकोला विचारलं. तुकोबारांच्या पत्नीची ही अवस्था आहे तर तुमच्या आमच्या बायकांची काय व्यवस्था अशी. आम्हाला मुक्त होण्यासाठी हे जीवन भेटलं महाराज. तुमच्या आमच्या जीवनामध्ये सद्गुरु गंगागिरीजी महाराजांची परंपरा त्यांनी आमच्या जीवनामध्ये दिली. एक एक खांब त्यांनी आमच्या जीवनाच्या उद्धाराकरता त्यांनी दिला. स्वानंद सुख निवासी ब्रह्मलीन नित्य स्मरणीय सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराजांनी अख्खा आपलं आयुष्य समाजाकरता झिजवलं. तुमचं आमचं कल्याण व्हावं. आमचे आजोबा कायम सांगायचे सारंगकर महाराज, ते सांगायचे की ज्यावेळेस महाराज स्थानापन्न गादीवरती बसले, विक्रमजी महाराज गादीवरती बसल्याच्या नंतर पहिला सप्ताह झाला. महाराज एवढे विद्वान होते की ज्यावेळेस त्यांनी पहिलं कीर्तन केलं त्यावेळेस वेदांताच्या ऋषा वेदांतमय कीर्तन त्यांनी केलं. ज्यावेळेस समाज कळाला त्यांना नाही म्हणून महाराजांच्या कानावरती बातमी गेली आणि बातमी गेल्याच्या नंतर महाराजांनी आपली विद्वत्ता ती बाजूला ठेवून सर्वसामान्य माणसाला ज्या शब्दामध्ये त्या भावामध्ये ते कीर्तन कळेल अशा पद्धतीचे 7-7, 8-8 तास कीर्तन सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराजांनी केले. लक्षात घ्या. आमचे वडील त्यांना साक्ष आहे.
सद्गुरू गंगागिरीजी महाराजांच्या पुण्यतिथीमध्ये 8 ला कीर्तन सुरू झालं महाराजांचं, तर 4 वाजेपर्यंत कीर्तन आमच्या वडिलांनी ऐकलेलं. त्याच्यामध्ये आपण कितीतरी साक्षीदार असाल. एवढी परंपरा भेटणं एवढं सोपी गोष्ट नाही महाराज. तुम्हाला आम्हाला मुक्त व्हायचंय, याकरता हे जीवन भेटलं. हे परत जीवन परत तुम्हाला आम्हाला भेटणार नाहीये. म्हणून सद्गुरूंनी आमच्यावरती कृपा केली. आमचं खरं स्वरूप त्यांनी दाखवलं आणि दाखवल्या गेल्यामुळे माझं सुख त्यांनी मला दाखवून दिलं. हे अभंगाचं 2रं चरण. माझे रूप माझा गावी आले डोळा, माझे रूप माझा गावी आले डोळा, माझे सुख 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 खरं स्वरूप त्यांनी दाखवलं. खरं सुख दाखवल्याच्या नंतर मी कोण आहे हे मला कळालं. मी देव स्वरूप आहे हे मला कळायला गेल्याच्या नंतर माझे सुख मज दाविले डोळा. अरे जीव हा तर सुख रूप आहे. जीव हा अपूर्ण आहे. भगवान परमात्मा पूर्ण आहे. ओम पूर्ण मदा पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. जीव हा अपूर्ण आहे, पण सद्गुरूने त्याच्यावरती कृपा केल्या गेल्याच्या नंतर जीव हा पूर्णत्वाला ईश्वरापर्यंत जाऊ शकतो. सुख हे जीवाचं खरं स्वरूप आहे. पण माणसाच्या ठिकाणी अहंकार असल्या कारणामुळे तो त्याच्या खऱ्या स्वरूपाला विसरून जातो. लक्षात घ्या. माझ्याकडे शेवटचा 5 मिनिटं बाकी आहे. मी शेवटचा एक दृष्टांत सांगणार आहे आणि सेवा पूर्ण करणार. जीव हा स्वतःचा ईश्वर स्वरूप सुद्धा असताना सुद्धा त्याच्यावरती अज्ञानाची काजली असल्या कारणामुळे, अहंकाराचा दरारा असल्या कारणामुळे तो स्वतःच्या स्वरूपाला विसरून जातो. एक व्यापारी, हिऱ्याचा व्यापारी, ऐका, एक हिऱ्याचा व्यापारी व्यापार करण्यासाठी मुंबईला गेला. इकडून पैसे घेऊन गेला आणि तिकडून येताना हिरे त्याला आणायचे. इकडून पैसे घेऊन गेला. 2 दिवसाचा प्रवास 2 दिवसाचा पूर्ण झाला. त्यांची काय जे डील होती ती कंप्लीट झाली. यांनी इकडून पैसे दिले आणि त्यांनी तिकडून हिरे दिले. व्यापाऱ्याने विचार केला, म्हणे पैसे सांभाळून आणले, आपण हिरे खरेदी केले. भरत महाराज, आपण आता 2 दिवस जर हिरा जर सांभाळले तर आम्ही करोड रुपयाचा मालक आम्ही होऊ शकतो. बरोबर आहे की नाही? आम्हाला हिरे फक्त किती रात्री सांभाळायच्या? 2 दिवस. प्रवास सुरू झाला आणि हिऱ्याची असण्याची भनक चोरांना लागली. बर का? चोरांना हिऱ्याची भनक लागल्यामुळे व्यापाऱ्याच्या पाठीमागे कोण लागले? चोर लागले. व्यापाऱ्याला कळालं आपल्या पाठीमागे चोर लागले. मनुष्य जीवन धडधाकट असावं. तुकोबारांची भाषा, कथेची सामग्री देह अवसानावर. समोरची व्यक्ती जर समोरून जर आली, कमीत कमी त्याने 2 जणांना तरी रोखता आलं पाहिजे. नाही मारता येऊ नका देऊ, पण कमीत कमी 2 जणांना तरी रोखता आलं पाहिजे. व्यापाऱ्याने असा विचार केला,
म्हणे हिरे असेही जाणार आहे तसेही जाणार आहे, पण कमीत कमी बुद्धीच्या जोरावरती त्यांना आपल्याला सांभाळता येऊ शकतं. चोराला चोरी करायची होती म्हणून चोर दिवसभर झोपला. व्यापाऱ्याला गोड वाटेना. सायंकाळचे 6 वाजले. कडू 2 घास खाल्ले. काय कडू 2 घास खाल्ले. आणि चोर झोपलेल्या अवस्थेमध्ये असल्या पाहिल्याच्या नंतर त्याने विचार केला, हिरे असेही आपले जाणार आहे तसेही आपले जाणार आहे. चोर आपल्यापेक्षा बलवान आहे, आपण त्याला प्रतिकार करू शकत नाही. हिरे जर गेले तर दुसरे आपण कमवू शकतो, पण आता करोड रुपयाचे हिरे जाणार हे त्याचं दुःख त्याला आहे. स्वामीजी त्याने चोर झोपलेल्या अवस्थेमध्ये चोराच्या खिशामध्ये व्यापाऱ्याने हिरे टाकून दिले. फक्त ऐकून ठेवा, ऐकून ठेवा. चोर उठला. चोर उठल्याच्या नंतर व्यापाऱ्याची तो चौकशी करायला लागला. आणि चौकशी करायला लागल्याच्या नंतर हिरे आता व्यापाऱ्याकडे नाही. हिरे कोणाकडे? चोराजवळ. चोराजवळ असलेले हिरे त्याला त्याची कल्पना नसल्या कारणामुळे तो व्यापाऱ्याला रात्रभर त्याला तपासायला लागला. हिरे त्याला भेटले नाही. चोराला असं वाटलं की आपली एक रात्र वाया गेली, एक रात्र आपल्याकडे शिल्लक आहे. दुसरा दिवस चोर उठायच्या अगोदर व्यापाऱ्याने हिरे आपल्या जवळ काढून घेतले. मनाचं समाधान त्यांना झालं की एक रात्र गेली म्हणे पांडुरंग, आता एकच रात्र राहिली, तेवढे सांभाळ म्हणे. अशा वेळेस देव फार आठवतो महाराज. दुख में सुमिरन सब करे, सुख में करे ना कोई, जो सुख में सुमिरन करे उस दुख काय का हो. व्यापाऱ्याने अशी कल्पना केली की म्हणे एक दिवस मला हिरे सांभाळले गेले पाहिजेत म्हणे. रात्रीचे 6 वाजले, पटपट वाजले. व्यापाऱ्याने चोराच्या खिशामध्ये हिरे टाकून दिले. आणि टाकून दिल्याच्या नंतर रात्र सुरू झाली. व्यापारी झोपला. झोपला कसला त्याला झोप येते. चोराने एवढं त्याला तपासलं, एवढं तपासलं, पण हिरे काही त्याला सापडले नाही. चोरानं असा विचार केला म्हणे हिरे कुठेतरी ठेवलेले असते यांनी, म्हणून त्यांनी रेल्वेचे शीट फाडले. अपराधी कानून एवढं त्याला चांगलं मान्यता देत नाही, पण चोराने ते फाडले, पण त्याच्यातही त्याला हिरे सापडले नाही. चोराला असं वाटलं की आपले 2 दिवस फेल गेले गड्या, हिरे सापडले नाही. आता उद्विग्न मनाने तो झोपला. व्यापाऱ्याला आनंद झाला. एवढा दमला, एवढा शिनला तो महाराज. रात्रीच्या 2 वाजता रेल्वेमध्ये फॅन चालू असताना सुद्धा त्याला घाम आला. घाम आला त्याला. शिनला तो, थकला आणि झोपला. झोपल्याच्या नंतर व्यापाऱ्याला आनंद झाला. त्याने खिरे काढून घेतले आणि काढून घेतल्याच्या नंतर शिवाजी टर्मिनल मुंबईच्या ठिकाणी स्टेशनला आले आणि व्यापारी उतरायला लागले. महाराज व्यापारी उतरता सहज त्यांना त्याचा धक्का चोराला लागला. आणि चोराला लागला म्हणून त्याने उठला. आणि उठल्याच्या नंतर व्यापारी खाली उतरला. आणि व्यापारी खाली उतरल्याच्या नंतर चोराने त्याचे पाय धरले. बरोबर तेव्हा पाय धरल्याच्या नंतर त्याने सांगितलं म्हणे आमची अख्खी पिढी खानदान चोरी करत होतं. काय स्वाभिमान वाटतो लोकांना सांगण्यामध्ये, काय पुरुषार्थ वाटतो लोकांना सांगण्यामध्ये. आमचं खानदानी पेशा आहे. आमची खानदान म्हणजे आमचा पंजा तेच काम करत होता, मा आजा तेच काम करीत होता, मा बापाही तोच करत होता, मी तेच करत होतो. पण आतापर्यंत कधी रात्र वाया गेली नाही. पण ह्या 2 रात्री वाया कशा गेल्या मला काही एवढा पेच पडला. तेवढं सांगा म्हणे तुम्ही हिरे कुठे ठेवलेले होते. बरं का, हिरे कुठे ठेवलेले होते. व्यापारी म्हणला अरे बाबा ते सांगायची गोष्ट नसते. हे तर का व्यवहारामधलं सूत्र आहे महाराज. समाजाला कायम भ्रमातच ठेवायचं असतं. हे तर व्यवहारातलं सूत्र आहे. कर्ज जरी असलं तरी कडक कपडे घालूनच जिंकायचं. हे संसारामध्ये सूत्र आहे महाराज. आगा कटा हे ओकट हे मृत्यू लोकेची उपराट आहे. इथं सरळ वागून जमत नाही म्हणतात. तेवढं सांगा म्हणे महाराज हिरे कुठे ठेवलेले होते. ते म्हणे बाबा हिरे माझ्याकडे नव्हतेच. तुम्हाला 1 रात्र नाही 2 रात्र नाही मरेपर्यंत तू जर मला जर शोधत जर बसला असला हिरे माझ्याकडे होते या अपेक्षेने, तर तुला हिरे तुला कधीच भेटले नसते. तू मेला असता. मग हिरे कुठे होते म्हणजे बाबा
कळत नकळत जर तुझ्या जर स्पर्श जर तुझ्या जर पॅन्टच्या खिशाला जर झाला असता तर तू करोड रुपयाचा मालक होता. माझा मुद्दा मी तर ठेवतो, आता सिद्धांत सांगतो. करोड रुपयाचा हिऱ्याचा स्पर्श जर तुला जर झाला असता, तर हिऱ्याचा स्पर्श तुला जर झाला असता तर करोड रुपयाचा मालक होता. पण तू करोड रुपयाचे हिरे तुझ्या जवळ असताना सुद्धा तू माझ्याकडे शोधात बसला म्हणे. तुला हिरे कसे सापडतील? ऐका माझा मुद्दा आता. आम्ही सुख स्वरूप असताना सुद्धा, आम्ही देव स्वरूप असताना, आम्ही देवाचे अंश स्वरूप असताना सुद्धा आम्ही यांच्या त्यांच्यामध्ये दोष बघतो. आम्ही याच्या त्याच्याकडे तिरस्कार बुद्धीने बघतो, तिरस्कार दृष्टीने बघतो. अरे खरं स्वरूपवान सुख स्वरूप आम्ही असताना सुद्धा इतरांमध्ये जर आम्ही जर विकार जर शोधत बसत असेल तर ही जर आमच्या अंतरंगावरती असलेली अविवेकाची काजळी. लक्षात घ्या. तैसे राग द्वेष जरी निमाले तरीचा ब्रह्मीचं स्वराज्य आले तरी ते सुख भोगीची आपुले आपणच. तुकोबरांची भाषा आहे, काम क्रोध लोभ निमाले ठाईचे अवघी आनंदाची सृष्टी झाली. या संपूर्ण विकारांचा बाप कोण जर असेल तर तो अहंकार. मी तर बोलत होतो जेवढे संपूर्ण जेवढे काही विकार आहे त्या विकारांचा बाप कोण आहे माहिती का? अहंकार. म्हणून माणसाने अहंकार बाजूला ठेवा, सद्गुरूंची शरणागती करावी. या संतांचे देले कल्पतरू हुने दुने परिसा परिसा आगाध देणे चिंतामणी ठेंगणा. असे असणारे सद्गुरू आमच्यावरती कृपा केली. आमचं खरं स्वरूप त्यांनी दाखवलं. फेडीला डोळ्याचा कवळ धुतला गुण दोषाचा मळ लावून या स्तन केले शीतळ निजविले बाळ निज स्थानिका. नाट प्रकरणे असे असणारे संत स्वरूप असणारे सद्गुरू आमच्यावरती कृपा करण्यासाठी तयार आहे. त्यांची कृपा आम्ही ती स्वीकारली गेली पाहिजेत. म्हणून ज्यांनी स्वीकारली नामदेव महाराज सांगतात की माझ्यावरती कृपा केली, माझं खरं स्वरूप त्यांनी दाखवलं आणि दाखवल्या कारणामुळे माझं सुख मला जीवनामध्ये प्राप्त झालं. असे अगणित संतांच्या माझ्यावरती उपकार असे कोणते झाले तर नामदेव महाराज सांगतात की मला जन्म मरणातीत त्यांनी केलं. अभंगाचं 3रं चरण. तया उतराई भावे कवन्या गुणा. 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 मनाही येणे ऐसे केले. जन्म नाही येणे ऐसे केले. माझे रूपमान धावी येणे डोळा. माझे रूपमान धावी येणे डोळा. नाही ऐसे महाराज सांगतात की आमच्यावरती अगणित त्यांचे उपकार आहे. असे कोणते उपकार त्यांनी केले तर जन्मा नाही येणे ऐसे केले. आम्हाला आमचा जन्म आणि मृत्यू त्यांनी थांबवला, स्थिर केला, नाहीसा केला. आम्ही आमच्या खऱ्या स्वरूपाला गेल्यामुळे आमचा जन्म मृत्यू थांबला. असे असणारे संतांचे अगणित उपकार आमच्यावरती आहे. आणि म्हणून नामदेव महाराजांना प्रश्न केला, कहो महाराज आमच्या जीवनामध्ये तुम्ही आम्हाला खरं स्वरूप प्राप्त करून दिलं. खरं स्वरूप प्राप्त करून दिल्या गेल्याच्या नंतर सुद्धा आमच्या जीवनात आम्ही काय केलं पाहिजे त्याचं उत्तर महाराज अभंगाच्या शेवटचे चरण. हे नाम म्हणे निसी गावी गेले तो. या नाम म्हणे निसी गावी गेले तो. या नाम म्हणे निसी गावी गेले तो. या नाम म्हणे निसी गावी गेले
विधली प्रेम कला
नाईके कृपा पूर्ण केली सद्गुरु नाईके कृपा पूर्ण केली निज वस्तू दाविले माझी मज माझे सुख मज दाविले डोळा दिदली प्रेम कळा ज्ञान मुद्रा तया उतराई भावे कवण्या गुणे जन्मा नाही येणे ऐसे केले माझे सुख मज दाविले डोळा दिदली प्रेम कळा ज्ञान मुद्रा नामा म्हणे निकी दाविली सोय न विसरावे पाय विठोबाचे माझे सुख मज दाविले डोळा दिदली प्रेम कळा ज्ञान मुद्रा. यथामती यथा अवकाश धावत्या वेगामध्ये धावतं चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. या अभंगावरती बरेच कीर्तनकार मंडळी त्यांच्या बुद्धीप्रमाणे अजूनही चांगला भावार्थ या ठिकाणी काढू शकतील, पण माझ्या अल्पशा बुद्धीप्रमाणे मी या अभंगावरती जेवढं काही चिंतन करण्याचा प्रयत्न केला ते आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान गुरुवर्य सद्गुरु श्री रामगिरीजी महाराजांच्या मुखातून जे जे काही ऐकलं तेच तेवढ्याच पद्धतीने तोडक्या मोडक्या शब्दामध्ये बोलण्याचा प्रयत्न केला. आपण सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित झालात, त्यापैकी त्यामधील आमचे आजोबांचे सहकारी आमचे जुने वारकरी गोविंदजी महाराज दैटे बाबा आज स्वतः पंचपदी साधी विना घेऊन कीर्तनाची सुरुवात बाबांनी गोड अशा स्वरामध्ये करून दिली, त्याबद्दल मी बाबांना धन्यवाद देईन. आदरणीय आमचे बाबुराव मिस्त्री असतील, आमचे भरत महाराज असतील, आमचे रामेश्वर पाटील असतील, आमचे पवार पाटील आमचे पवार पाटील असतील, आमचे जातेगावकर सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे, आमचे पद्माकर महाराज असतील, चोपदार मंडळी असतील, आमचे सर्व या साईडचे पूर्ण गावातील भजनी मंडळी तडून तरफदार भजनी मंडळी त्यांच्या सर्वांच्या चरणावृंदावरती मी नतमस्तक होतो. ज्यांनी परमार्थाचा वारसा माझ्यापर्यंत दिला ते आमच्या आजोबा असतील आणि सरला बेटाच्या या परंपरेमध्ये ज्यांनी मला आणलं ते आमचे आधारस्तंभ असणारे गणेशजी महाराज शास्त्री बाबा असतील, मी त्यांना धन्यवाद देईन. आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, आपल्या सर्वांवरती प्रेम करणारे, विशेषत्वाने आमच्या कीर्तनकार मंडळींवरती जास्त प्रेम करणारे सरला बेट संस्थांचे विश्वस्त आमचे परममित्र मृदंग सम्राट आमचे विक्रमजी महाराज गुरुजी असतील, त्यांच्याकरता अगदी सर्वांनी टाळी वाजवा. या आश्रमावरती संपूर्ण प्रेम करणारी मंडळी असतील, अनुयायी असतील, वारकरी असतील, आपण स्वामींजींनी जेवढा केलेला संघर्ष आहे तेवढाच संघर्षाला प्रतिसाद या मंडळींनी दिला आणि त्यांचं जीवन त्याच पद्धतीने ते जीवन जगतात. अगदी सर्वांशी प्रेमाने, सर्वांशी आदराने, सर्वांशी गोड अशा शब्दामध्ये ते बोलतात असतात. म्हणून माणसाने दुसरं काही बोलू नये. शास्त्र सांगतं बरं का बाबा, सत्यम ब्रूयात आणि प्रियम ब्रूयात. माणसाने सत्य बोललं पाहिजे आणि प्रिय बोललं पाहिजे. पण माणसं काय करतात, ज्यावेळेस खरं बोलतात त्यावेळेस प्रिय बोलत नाही, ज्यावेळेस प्रिय बोलतात त्यावेळेस खरं बोलत नाही. पण माणसाचा स्वभाव आहे, ज्या टायमाला खरं बोलायचं असतं बाबा त्यावेळेस प्रेमाने बोलत नाही, आणि ज्या टायमाला प्रेमाने बोलायचं त्यावेळेस खरं बोलत नाही. म्हणून आपण सर्व मंडळींना त्यांनी योग्य मार्गदर्शन केलेलं आहे आणि अनेक पद्धतीने या ठिकाणी सेवासाठी मंडळी येत असतात. कोणी साऊंड व्यवस्था असेल, कोणी आचारीची व्यवस्था असेल, कोणी स्वयंपाकाची व्यवस्था असेल. उदार अन्नदाते या ठिकाणी उपस्थित नेहमी सदैव असतात. मी गेल्या अनेक दिवसापासून, महिन्यापासून बघतो. आपल्या सर्वांवरती प्रेम करणारे आमचे शैशाम गोड असे साऊंड आहे. आपले सर्व कीर्तनकार मंडळींचा असं त्यांच्यावरती विशेष प्रेम आहे. म्हणून आमचे भाऊंना मी धन्यवाद देईन. अगदी कुठल्याही प्रकारची शिट्टी न वाजता कार्यक्रम त्यांनी पूर्ण केला, त्यांच्याकरता एकदा सर्वांनी जोरदार टाळी वाजवा. नाहीतर आमच्या महाराष्ट्राची परंपरा शिट्टी वाजल्याशिवाय कार्यक्रम सुरू होत नाही. पण आज खरंच
कीर्तनाचा कार्यक्रम त्यांच्यामुळे आज खूप रंगला आणि संपूर्ण भजनी मंडळी, बेटाची भजनी मंडळी, गुणीजन मंडळी, मी कलाकार म्हणणार नाही देवा त्यांना बरं का, कारण मी या फील्ड मधून गेलेलो आहे. कलाकार म्हणणार नाही, 2 तासापुरता असतात आणि त्यांचे जीवन जर तुम्ही जर बघितलं तर जीवनाची थिअरी जर त्यांची जर बघितलं ते फक्त कलाकार म्हणू शकतात. पण हे बेटाचे गुणीजन टाळकरी वारकरी आहे म्हणून त्यांच्याकरता एकदा सर्वांनी जोरदार टाळी वाजवली. कुठल्याही प्रकारचं सेवेचं मोल न घेता स्वामीजींवरती असलेली त्यांची श्रद्धा, त्यांचं प्रेम, म्हणून त्यांना महिना झाला की त्या दिवशी त्यांना खेचून आणतं. म्हणून आपल्या सर्वांना मी धन्यवाद देईन आणि स्वामीजी यानंतर 2 शब्द मनोगत व्यक्त करणार आहेत. मी बाबांना विनंती करतो. गंगा विशुद्धम निदपाद स्पर्शम सर्ववेष्टितम जिंबिदम पुण्यस्थानम सराली स्थितम तम समाधिस्थमूर्तिम नमामि गंगागिरिजी योगिराजम शुजिक्षीलः समोदक्षस्य प्रदापि जितेन्द्रियम तम नारंगिरि वंदे सच्चिदानंद विग्रहम आनंदमनंदकरम प्रसन्नं प्रसन्नकरम निजबोध रूपम भवदुःखरम श्रीमद रामगिरिम नित्यम अहम नमामि. योगिराज सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या कृपेने ब्रह्मलीन गुरुवर्य नारायणगिरी महाराजांच्या अनंत आशीर्वाद, गुरुवर्य स्वामी रामगिरी महाराजांच्या अनंत आशीर्वाद, आपला मासिक पौर्णिमा उत्सव, नामयज्ञ सोहळा, ज्यांच्या अमृतवाणीतून आपण कीर्तन श्रवण केलेलं आहे, असे असणारे बेटाचे एकनिष्ठ सेवक आमचे गणेश महाराज, मी त्यांना निश्चित धन्यवाद देईल. सद्गुरूची महती त्यांनी आजच्या कीर्तनातून वर्णन केले, महाराजांना निश्चित धन्यवाद देईल. बराच वेळ झालेला आहे. उपस्थित विद्वान व्यक्तिमत्व बेटाचे कीर्तनकार आमचे गणेश महाराज शास्त्रीजी, तेही आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत. शास्त्री महाराजांना मनापासून धन्यवाद. त्यानंतर उपस्थित बेटाचे विद्यार्थी आमचे विक्रम दादा, त्यांनाही मी धन्यवाद देईल. उपस्थित श्री क्षेत्र कानेगाव, तालुका कोपरगाव, बेटाचे माजी विद्यार्थी आमचे जनार्दन पाटील जगताप सर, ती या ठिकाणी उपस्थित झाले. सरांना धन्यवाद देईल. बेटाचे एकनिष्ठ सेवक आमचे सुनील दादा काजळे पाटील, त्यानंतर आमचे बेटाचे एकनिष्ठ सेवक भाकरे नाना, नानांनाही धन्यवाद. त्यानंतर पुन्हा आमचे सुनील भाऊ, भाऊंनाही धन्यवाद. आपल्या महंत गुरुवर्य रामगिरी महाराज आश्रमाकरता ज्यांचं मोठं योगदान आहे, श्री क्षेत्र तळेगाव मळे, तालुका कोपरगाव, आमचे आबांनाही धन्यवाद. त्यानंतर उपस्थित आमचे अरुण भाऊ, त्यानंतर आमचे गुरु भाऊ एकनाथ भाऊ, ही सगळी मंडळी आपल्या आश्रमाला जवळजवळ 55,000ची देणगी त्यांनी प्राप्त करून दिलेली आहे आणि मी त्यांनाही धन्यवाद देईन. उपस्थित बेटाचे एकनिष्ठ सेवक आमचे निय दादा असतील, सरोदे बाबा असतील, कायम बेटामध्ये भक्त मंडळ असेल, आपल्या आश्रमावरती सुद्धा कपासीमध्ये ज्या वेळेला कपाशी खुरपण्याकरता भक्त मंडळाची आवश्यकता होती, त्यावेळेला बेटामधून या ठिकाणी आलेत. मी त्यांनाही धन्यवाद देईल. सर्व आपला बेटाचा परिवार आहेत. गायक वादक आमचे उद्धव काकांनाही धन्यवाद. गायनाचार्य आमचे रामेश्वर भाऊ, त्यांनाही धन्यवाद. आमचे दैते महाराज, त्यांनाही धन्यवाद. त्यानंतर श्री क्षेत्र नागामठाण आमचे नामदेव भाऊ, भाऊंनाही धन्यवाद देईल. आमचे दैठे महाराज आहेत, पद्माकर भाऊ आहेत, सगळी मंडळी. त्यानंतर उत्कृष्ट कीर्तनकार आमचे भरत बाबांनाही धन्यवाद. रोटेगावकर गायनाचार्य रोटेगावकरांनाही धन्यवाद. त्यानंतर जातेगाव टिंबी आमचे बापूंनाही धन्यवाद. त्यानंतर मालगावकर आमचे यश महाराज, त्यांनाही धन्यवाद. उपस्थित जातेगाव टिंबी महालगाव
नागामठाण, त्यानंतर भगूर चोपदारांनाही धन्यवाद. त्यानंतर उपस्थित ग्रामस्थ मंडळी आमचे लक्ष्मण पाटील असतील, बापू भाऊंनाही धन्यवाद. त्यानंतर उपस्थित ज्यांनी आज अन्नदानाची पंगत दिलेली आहे असे असणारे आमचे सौरभ भाऊ बुट्टे, त्यानंतर आदित्य पाटील आहेर, मंगेश पाटील मोहीन, सोपान पाटील मोहीन, पवन पाटील निगोट, सत्यम पाटील मोहीन, संदीप पाटील मोहीन, अण्णासाहेब पाटील मोहीन, निलेश पाटील वाघ, वैभव पाटील मोहीन, संतोष पाटील दांडे, पवन पाटील श्रीनिवास. वाढदिवस आहे काय आज? प्रगट दिनाच्या शुभेच्छा. अशी सेवा बेटाची घडत राहू. दिनेश भाऊ जाधव, शनेश्वर बापू राऊत, त्यानंतर आमचे अमोल महाराज टेमकर, अमोल बर, अनिरुद्ध पाटील, त्यानंतर आचारी सेवा आमचे गोकुळ भाऊ टेमकर कायम असतात, कायम निष्काम भावनेने सेवा देतात. त्यानंतर आमचे रोहित भाऊ आणि दत्तभाऊ पानसरे, सर्व तरुण मंडळ, महिला मंडळ, पुरुष मंडळ ज्यांची आज निष्काम भावनेतून सिस्टीमची सेवा, तालुका कोपरगावच का राहता जवळ आहे, राहता तालुका श्री क्षेत्र पोंथांबा, आमचे श्याम भाऊ कायम बेटामध्ये सेवेमध्ये तत्पर असतात आणि त्यांची सिस्टीमची सेवा आपल्या वार्षिक आहे. येतात एवढ्या लांबून, बेटावरती प्रेम आहेत, बेटाच्या महाराज मंडळींवरती प्रेम आहेत. आमच्या श्याम भाऊंनाही धन्यवाद देईल. कैलासवासी कारभारी लक्ष्मण पाटील मोहीन यांच्या स्मरणार्थ श्री अण्णासाहेब कारभारी पाटील मोहीन उपसरपंच माजी यांच्याकडून 5,000ची देणगी आपल्या महंत गुरुवर्य रामगिरी महाराज आश्रमाकरता आणि त्यांनी दिलेली धन्यवाद. त्यांना शाल श्रीफळ घेऊन जा. त्यानंतर उद्धव पोपट दादा का रायला भगूर, पोपट दादा मोहीन यांच्याकडून सुद्धा मागच्याच पौर्णिमाला 21,000 रुपयाचं आपल्याला मशीन त्यांनी दिलेलं इथं आश्रमाकरता. मी त्यांनाही धन्यवाद देईन. उपस्थित आमचे एकनाथ भाऊ असेल, एकनाथ भाऊलाही धन्यवाद. सर्व गायक वादक, तरुण मंडळ, महिला मंडळ, पुरुष मंडळ, सरपंच, चेअरमन, व्हाईस चेअरमन, सर्वच आजी माजी सर्वांना धन्यवाद देतो. सर्व महाराज मंडळींना धन्यवाद. झालेली सेवा गुरुवर्य महाराजांच्या चरणी समर्पित करू. कोणी राहिला असेल, कधी कधी जवळचे वाफे कोडे राहतात नाही का, असो पाणी फिल्टर आयर पाटील, आयर पाटलांनाही धन्यवाद. कायम पौर्णिमेच्या वेळेला आणि आपल्याला त्यांचं पाण्याची सेवा असते, मी त्यांनाही धन्यवाद देईल. त्यानंतर सागर भाऊ असेल, भांड्यांची सेवा आपले निगोट दादा असतील, शिवाजी भाऊ असेल, सगळी मंडळी करत असते. मी सर्वांना धन्यवाद देईल. कुणी राहिला असेल त्यांनाही धन्यवाद. आणि झालेली सेवा पुढील सूचना महाराज करते. झालेली चिंतन रूपी सेवा सद्गुरु गंगागिरीजी महाराज, गुरुवर्य सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज, आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान गुरुवर्य सद्गुरु श्री रामगिरीजी महाराजांच्या चरणी प्रार्थना करून सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल.